उपदेश कर. रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय एका अभंगातून आपल्याला उपदेश करतायत की माणसाची जी पशुवृत्ती आहे ही पशुवृत्ती कशी नष्ट होईल, ती नष्ट होणं कठीण आहे. त्याच्यासाठी ध्यानधारणा, भगवंताचं नामस्मरण, चिंतन आणि त्या वृत्ती आपल्यात नाहीशी व्हावी अशी एक प्रेरणा मनुष्यामध्ये असावी लागते. ही पशुवृत्ती नाहीशी झाली पाहिजे, परंतु ते नाहीशी होणं फार कठीण आहे असं ते म्हणतात. एक अभंग आहे त्यांचा असा पशुवृत्तीचा. माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. शुके नळिकेशी गोविले पाय, विसरोने जाय पक्ष दोन्ही. तुका म्हणे एक आयसे पशुजीव, न चाले उपाय काही तेथे. महाराज म्हणतात की माकड आहे, माकड. आणि एक मनुष्य होता. त्या मनुष्याने माकडला पकडण्यासाठी एक मडकं घेतलं आणि ते मडकं खाली ठेवलं. त्यामध्ये काही फुटाणे टाकले. त्या मडक्याचं तोंड अतिशय अरुंद होतं, फक्त त्याचा हात असा जाईल एवढं होतं. आणि ते ठेवून दिलं. माकडाने ते पाहिलं की फुटाणे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तो मनुष्य बाजूला निघून गेला. आणि आता या मडक्यातील फुटाणे आपल्याला घेऊन खाता येतील म्हणून ते माकड त्या मडक्याजवळ गेलं, असा हात त्याच्यात टाकला. आणि हात टाकल्यानंतर अशी मूठ आवळली फुटाण्याची आणि मूठ भरली. त्यामुळे मूठ बाहेर निघेना. ओढण्याचा प्रयत्न करतो, मूठ निघेना. आणि मूठ सोडून हात बाहेर काढावा हे त्या माकडाला काही सुचेना. मग यामध्ये त्या माकडाचा काय अपराध आहे का? काय त्याला आपले हित समजले नाही? तसंच दुसरं एक उदाहरण या ठिकाणी दिलंय की पारधी असतो आणि तो पारधी त्या पोपटाला पकडण्यासाठी ती एक नळी त्या दोरीला टाकतो. त्याला काही खाद्य लावलेलं असतं आणि ते खाद्य खाण्यासाठी तो पोपट त्या नळीवर बसतो. आता पोपट त्या नळीवर बसल्यानंतर नळी मोकळी असते, आतून दोरी असते, ती उलटी फिरते. आणि उलटी फिरल्यामुळं तो पोपट सुद्धा काय होतो, उलटा होतो. आणि उलटा झाल्यानंतर त्याला वरती सगळं काही आकाश दिसतं, पृथ्वी खाली जाते. आता आपण जर नळी सोडली तर आपण खाली पडू, ही भीती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळं ती नळी तो घट्ट धरून राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक पशुपक्ष्याप्रमाणे असतात ना, त्यांची गत अशी होते. एकदा तरी नळी सोडण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे, किंवा त्या माकडाने एकदा तरी मूठ सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्याच्यातून तो मुक्त होऊ शकतो.
परंतु तसे संसारामध्ये पशु पक्षाप्रमाणे लोक गुंतून पडले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हरीला विसरू नका, हरीचं नामस्मरण करा, चिंतन करा, आणि या चिंतनातून तुम्हाला या पशुवृत्तीतून तुम्ही बाजूला जाल आणि भगवंताला प्रिय व्हाल. जे लोक पशुपक्षाप्रमाणे असतात त्यांच्या पुढे काहीही उपाय नाही. रामकृष्ण हरी.